एकदम खडे. नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळी या सणानिमित्त तुम्ही माझे लक्ष्मीपूजन ला स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये, धनत्रयोदशीला धन्वंतरीची व यमदीपदाची पूजा का व कशी करावी, तसेच 2024 नरक चतुर्दशी कधी आहे, या दिवसाला पहिली आंघोळ असे का म्हणतात, हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल. जर पाहिले नसेल तर अवश्य पहा. तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन का, कसे व कोणते नियम पाळून करावेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा असा मानला गेलेला असा हा सण आहे. या 5 दिवसाचा हा सण दिव्याची आरास, फराळ, फटाक्यांचा आतिषबाजी याच्याने आपण उत्साहात आपण सण साजरा करत असतो. दिवाळीतील 5 दिवसाचे एक आगळे वेगळे असे हे या सणाला महत्त्व आहे. दिवाळीतील या 5 दिवसापैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन होय. या दिवशी आपण लक्ष्मीची आराधना, पूजा अर्चा आपण करत असतो. तर असे हे लक्ष्मीपूजन 2024ला 31 ऑक्टोंबरला तर काही ठिकाणी 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहेत. तर ज्या ठिकाणी 1 नोव्हेंबर, ज्या गावी अमावस्या सूर्यास्तानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर मिळत असेल तर त्या गावी 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करत असतात. तर ज्या गावी अमावस्या 24 मिनिटापेक्षा म्हणजे 1 घटिकापेक्षा कमी असेल तर ते 31 ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करणार आहे. तर असं हे लक्ष्मीपूजन आपण का करायचे असते याची थोडक्यात माहिती आता मी तुम्हाला सांगते. तर अश्विनी वद्य अमावस्याला लक्ष्मीपूजन करण्याची आपली ही जुनी परंपरा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते? तर या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली, याच आनंदात आपण लक्ष्मीपूजन केले जाते. तसे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे त्यासाठी आपण मनोभावे लक्ष्मीचे पूजन करत असतो. तर याच कारणामुळे आपण घरात आणि व्यापारी लोकसुद्धा हे लक्ष्मीपूजन करत असतात. तर असे हे लक्ष्मीपूजन कसे करायचे याची माहिती आता आपण पाहूया. लक्ष्मीपूजन कसे करायचे याची थोडक्यात माहिती आता आपण पाहूया. तर लक्ष्मीपूजन हे आपण अश्विनी महिन्यातल्या अश्विनी अमावस्याला आपण लक्ष्मीपूजन करत असतो. तशी लक्ष्मी फार चंचल असते असेही म्हटले जाते. त्यामुळे हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपण हे स्थिर लग्नावर आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असे प्रत्येकाचे म्हणणं आहे. तर असे हे लक्ष्मीपूजन आपण कसे करायचे याची माहिती थोडक्यात पाहूया. तर लक्ष्मीपूजनाच्या अनेक विधी असल्या तरी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करायचे हे तुम्हाला सांगत आहे. तर लक्ष्मीपूजन करताना आपण सुरुवातीला एक चौरंग घ्यायचा. चौरंगावर लाल रंगाचे कपडा वस्त्र टाकायचे आहे. चौरंगाच्या बाजूला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. चौरंगावर अक्षदाचे अष्टदल किंवा कमल किंवा स्वस्ती जे तुम्हाला जमेल ते काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक चांदीचा तांब्या किंवा मातीचा कलश किंवा तुमच्याकडे जे काही पितळाचं कशाचं धातूचा असेल तर एक कलश घ्यायचा आहे. त्यात तुम्ही पाणी, गंगाजल किंवा आपल्या घरातील पाणी त्या तांब्या भरून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही कलशावर काही जण नारळ ठेवतात तर काही जण खाऊची पाने किंवा आंब्याची पाने त्याच्यावर ठेवायचे आहे. त्याच्यावर आपण लक्ष्मीपूजन करणार आहे. काही जण त्याच्यावर नारळ ठेवतात, मात्र काही जण हे त्याच्यावर आपण लक्ष्मीची पूजा करणार आहे, लक्ष्मीपूजन करणार आहे. त्यामुळे आपल्या घरात जे पैसे, सोने, नाणे आहे ते एका ताटात घेऊन त्या तांब्यावर आपण ते ताट ठेवायचं आहे. म्हणजे आपण लक्ष्मीपूजन या पद्धतीने करायचे आहे. तसेच आपण कलशाभोवती त्याला आपण फुलेसुद्धा आपण लावायची आहे. डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी
हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती आपण स्थापन करायची आहे. जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोसुद्धा त्याच्यापुढे ठेवू शकता. तसेच सोने, चांदी, शिक्का जे काय आहे ते तुम्ही त्या ताटात ठेवायचं आहे की आपण त्याची आता पूजा करणार आहे. आणि गणपती कलशाच्या उजव्या बाजूला आपण गणपतीची पूजा करायची आहे. तर सुरुवातीला त्यांच्यापुढे त्यांच्यासमोर आपण अक्षता ठेवून आपण ते गणपतीची आपण पूजा करायची आहे. तर पहिल्यांदा आपण गणपतीला सुद्धा पंचामृताने आपण स्नान घालायचं आहे. त्यानंतर आपण डाव्या बाजूला सगळे आपल्याकडे जे तुम्ही फळे आणलेले आहे ती फळेसुद्धा त्या डाव्या बाजूला आपण ठेवायचे आहे. काही जण लक्ष्मीपूजन बरोबर वहीपूजन सुद्धा करत असतात. जर तुम्ही वहीपूजन ही करणार असाल तर तुम्ही जे काही तुमच्याकडे डायरी नवीन वही जे काय असेल ते आपण त्याचेही पूजन त्यावेळेस करायचे आहेत. आणि त्याच्यावर आपण तर त्या त्या वहीवर तुम्ही ओम, स्वस्तिक याची चिन्ह आपण काढायचे आहे आणि त्या वहीचेही आपण त्यावेळेस आपण पूजन करायचे आहे. तसेच त्याबरोबर आपण गणपतीचे पूजन केले आहे. त्यानंतर आपण पूजेसाठी जो लक्ष्मीचे आपण फोटो किंवा तस्वीर ठेवलेली आहे त्याच्यात आपण पूजन करायचं. तर सुरुवातीला आपण कलशाचे पूजन करायचे आहे. कलशाला हळदी, कुंकू, फूल, अक्षता आपण वाहायचे आहे. त्यानंतर आपण लक्ष्मीच्या देवीचाही आपण फोटोचं पूजन करायचं आहे. तर त्या पूजा करताना आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि आपण त्यानंतर सर्व देवी देवतांची आपण पूजा करायची आहे. त्यानंतर घरात तुम्ही जी नवीन केरसुनी आणलेली आहे त्याचेही पूजन आपण लक्ष्मीपूजनला करायचे आहे. कारण केरसुनी ही लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्यामुळे आपण केरसुनी, लक्ष्मी, गणपती याचे आपण पूजन त्यावेळेस करायचं आहे. तसेच कुबेराचंही पूजन यावेळेस अवश्य करायचं आहे. सर्व पूजा झाल्यानंतर आपण फुलांच्या पाकळ्या अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि लक्ष्मीची आपण आराधना करायची आहे. लक्ष्मी मंत्र तसेच जो काही तुम्हाला मंत्र येत असेल तोही तुम्ही मंत्र म्हटला तरी चालेल. ते सर्वांचं आपण पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक जे तुम्ही नैवेद्य घेतलेले आहेत त्याचं ते अर्पण करावेत. आणि पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी. आमच्याकडनं काही चुकल्यास क्षमा याचना करावी. तर अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन करावे. तर आज लक्ष्मीपूजन करताना आपण कोणते नियम पाळले पाहिजेत याची माहिती थोडक्यात आपण पाहूया. तर या दिवशी लक्ष्मीपूजन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस आपण घरातील सर्व दरवाजे, सर्व खिडक्या हे आपण उघडे ठेवायचे आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपण दरवाजे हे उघडे ठेवायचे आहेत. तसेच लक्ष्मीपूजन करायच्या वेळेस कोणासोबतही पैशाचा व्यवहार हा मुळीच करायचा नाही. तसेच पैशाचा व्यवहार तर करायचा नाहीच. त्याशिवाय आपण घरात भांडण तंटा वादविवाद होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक अवश्य म्हणायचं आहे. तसेच रात्रभर आपण देवीपुढं समई किंवा दिवा हा चालू ठेवायचा आहे. अखंड ज्योत आपण लावायची आहे. तसेच लक्ष्मी देवीला शिंगाडा, मकाने, नारळ, बताशे, लाह्या जे तुम्ही दिवाळीचे पदार्थ केलेले आहेत याचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आणि देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तर घरातील सर्व सदस्यांनी ते देवीचा प्रसाद म्हणून देवीचा प्रसाद हा आपण अवश्य घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सर्वांनी लक्ष्मीपूजन अवश्य करा आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपण लक्ष्मीपूजन सर्वांनी करायचं आहे आणि देवीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.